लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। होळीच्या निमित्ताने सरकारकडून महिलांसाठी सगळ्यात मोठं अखेर आज सकाळी गिफ्ट जाहीर। सकाळी 9 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये येण्यास झाली सुरुवात। या 10 जिल्ह्यामध्ये आज आले पैसे। दुपारनंतर अजून 15 जिल्ह्यामध्ये येणार पैसे। काही महिलांचे अजून पैसे आले नाही, त्यांनी काय करायचंय? सरकारने केल्या सूचना अखेर जाहीर। राज्यातील महिलांसाठी सरकारचा दुसरा एक मोठा निर्णय। आता होणार लाडक्या बहिणी लखपती। कुठे मिळणार त्यांना 1 लाख रुपयाचं कर्ज? जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी आताच्या घडीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सगळ्यात मोठी घोषणा। या घोषणेने आता मात्र लाडक्या बहिणींना आनंद झालाय। लाडक्या बहिणी आता नाचू लागल्या आहेत। नेमकी काय आहे बातमी? लाडक्या बहिणींना कोणाकोणाला अजून पैसे नाही आले त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्यांच्याच खात्यावरती येणार 4500 रुपये। महिलांनी आपल्या पायावरती उभं राहून स्वतःचं समृद्ध असं जीवन जगावं यासाठी महाराष्ट्र सरकार दर वेळेला वेगवेगळे निर्णय घेत असते। आता मात्र होळीच्या निमित्ताने सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे लाडक्या बहिणींना मात्र अत्यानंद झाल्याची बातमी आता समोर येत आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्याचंही सध्या समजू लागलंय, कारण की होळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे 4500 रुपये। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचे एकत्रित 1500 रुपयांचं मानधन 4500 रुपये खात्यावरती पाठवण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे। या कारणास्तव राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या महिलांसाठी ही सगळे नवी पर्वणी म्हणावी लागेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 10:30 वाजता बटन दाबलं असून ते बटन दाबल्याबरोबर महिलांच्या खात्यावरती पैसे स्थलांतरित होतील अशी माहिती मंत्रालयातून सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे। आता ज्या महिलांचे पैसे अजून येत नाहीत त्यांनी काय करायचं आणि ज्या महिलांचे पैसे अजूनपर्यंत नाही पोहोचले, उद्या आणि परवापर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे कसे येतील ही देखील प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया। राज्यातील जवळजवळ 35 लाख महिलांच्या खात्यावरती गेल्या 5 महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत। तेव्हा त्या लाडक्या बहिणी आता मात्र सरकारकडे विचारतायत की आमचे पैसे का नाही आले। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ई-केवायसी तुम्ही जरी केली असली तरी देखील त्याच्यामध्ये खूप मोठे फॉल्ट आता समोर येऊ लागले आहेत। तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला या 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल, तरच तुम्हाला तुमचे पैसे येतील, अन्यथा तुमचे पैसे परत येणार नाहीत। तर ई-केवायसी कुठे करायची हे सरकार देखील स्पष्ट करून सांगितले। CSC केंद्र असेल, सरकारी केंद्रावरती जाऊन तुम्ही लाडक्या बहिणीच्या संदर्भातील ई-केवायसी करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आगामी कालावधीमध्ये तुमचे पैसे सतत तुमच्या खात्यावरती दर महिन्याला येत राहतील, अन्यथा तुमचे पैसे कायमचे देखील बंद होऊ शकतात असे सरकारने आजच स्पष्ट केले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सरकारचा शेवटचा इशारा म्हणावा लागेल, कारण की ज्या बहिणींचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्या कुठे कामाला असतील ती सगळी कागदपत्रे घेऊन तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जमा करावी लागेल, तेव्हाच तुमच्या खात्यावरती पैसे येतील। आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज मंगळवार आहे। मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे। सुरुवातीला मुंबई शहर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागातील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, सोलापूर या भागामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, नागपूर, अकोला, अमरावती, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या भागात पैसे येतील। शेवटचा टप्पा हा विदर्भातील काही उरलेले जिल्हे पैसे येण्यास सुरुवात होईल असं आज सरकारने स्पष्ट केलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही योजना आता सगळ्यांच्या घरोघरी पोहोचणार असून एकही महिला
पैशापासून वंचित राहणार नाही। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट लिहा की आम्हाला पैसे अजूनपर्यंत पोहोचले नाहीत, तेव्हा आपण त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करू। तेव्हा लाडक्या बहिणींनी खाली कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्कीच लिहा।